प्रगतीच्या वाटा उजळवायच्या असतील तर त्या वाटेवरची माती मळवणारा मातीतलाच कार्यकर्ता हवा। ही सच्च्या कार्यकर्त्याची ओळख ज्यांनी सर्वसामान्यांच्या मनात रुजवली ते शिरोळ तालुक्याचे आमदार म्हणजे उल्हासदादा पाटील। चळवळ आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष हे शिवसेनेचं ब्रीद आहे। शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आणि शिवसेना कार्याध्यक्ष सन्माननीय उद्धवजी ठाकरे, युवा नेतृत्व माननीय आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून उल्हासदादांनी हे शिवबंधनाचं व्रत घेतलं आहे। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्यातून विकास कामांचे डोंगर इथे उभारले आहेत। माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब माने, देशभक्त स्वर्गीय रत्नाप्पाण्णा कुंभार, माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव, माजी आमदार डॉक्टर सारे पाटील यांच्या कर्तृत्वातून शिरोळ तालुक्याला समृद्धीचं वरदान लाभलेलं आहेच। 2014 पूर्वी जवळजवळ 20-22 वर्ष चळवळीच्या निमित्तानं या संपूर्ण मतदारसंघात नव्हे तर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कामाच्या निमित्तानं सातत्यानं फिरत राहिलो आणि शेतकरी कुटुंबातच लहानाचा मोठा झाल्यामुळं आणि स्वतः शेती केल्यामुळं शेतकऱ्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत आणि या तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला काही नवीन उद्योग, काही नवनिर्माण करून इथल्या लोकांना शाश्वत करता येईल हे बघण्याचा प्रयत्न होता। जनसामान्यांच्या विश्वासाची शिदोरी सोबत घेऊन 2014 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दादांनी निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्य खेचून आणलं। यानंतर हा सच्चा लोकसेवक कंबर कसून रस्त्यावर उतरला आणि नवनव्या विकास कामांची त्यांनी पायाभरणी केली। तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कन्यागत महापर्वासाठी 121.67 कोटींच्या निधी आराखड्याला मान्यता मिळवण्यात आली। सुदैवानं 2014 साली निवड झाली आणि 15-16 मध्ये कन्यागत महापर्व काळ आला। जो कन्यागत महापर्व काळ म्हणजे या मतदारसंघाकरता एक पर्वणी ठरली। ज्या पद्धतीनं कुंभमेळ्याला आणि नाशिकला उत्सवासाठी सरकारच्या माध्यमातून निधी दिला जातो त्याच पद्धतीने या मतदारसंघातल्या या कन्यागत महापर्व काळाची आपण मांडणी केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांच्या माध्यमातून शिखर समितीच्या बैठकीमध्ये तब्बल 121.67 रुपयाचा निधी पहिल्यांदा मंजूर झाला। हा निधी पहिल्या टप्प्यामध्ये खर्च होत असताना आमच्या डोळ्यासमोर या तालुक्यामधल्या दळणवळणाचा प्रश्न सर्वात मोठा होता, जो आम्ही त्याच्यामध्ये अजेंडा नंबर 1 ला ठेवला होता। आणि मग सीमा भागाशी जोडणारे रस्ते कशा करता तर या नरसिंहवाडीच्या तीर्थक्षेत्राला असो किंवा खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये जी काही ऐतिहासिक लेणी आहेत किंवा या मतदारसंघातून पुढं महालक्ष्मीचं मंदिर अंबाबाईचं कोल्हापूरला आहे, ज्योतिबा आहे आणि तसंच पुढं कोकणामध्ये सुद्धा जाता येतं। त्यासाठी कर्नाटकला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्यांची आम्ही निवड केली आणि ते रस्ते दर्जेदार पद्धतीनं बांधून अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची सेवा देतील अशा पद्धतीनं ते आपण रस्ते तयार करून घेतले। शेतीमालाची आवक जावक वाढली। शिरोळ तालुक्यातून अशा अनेक रस्ते पुलांचं विस्तीर्ण जाळं विणलं गेलं। दादांनी तब्बल 140 कोटींचा निधी फक्त रस्ते बांधणीसाठी वापरला आहे। कुरुंदवाड, दानोळी कोथळी अशा बऱ्याच गावच्या पाणी योजना मंजूर करून आणल्या। शिरोळ हे तालुक्याचं ठिकाण असूनही प्रशासकीय इमारतीच्या अभावी सर्वसामान्य नागरिकांना अनेक ठिकाणी चक्रा माराव्या लागत। ही दगदग थांबावी यासाठी निधी अभावी रखडलेली प्रशासकीय भव्य इमारत इथे साकारली। शिरोळ ग्रामपंचायतीला नगर परिषद म्हणून मान्यता मिळवून घेतानाच शिरोळ पंचायत समितीची देखणी इमारतही इथे साकारली। शिरोळ, कुरुंदवाड, नृसिंहवाडी मधील अत्याधुनिक बस स्थानक या उल्हासदादांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणाच म्हणाव्या। जयसिंगपूर मधील सुसज्ज बस स्थानकाचं कामही सन्माननीय खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते भूमिपूजनानं सुरू केलं आहे। कुरुंदवाड येथील संताजीराव घोरपडे स्मारक घाटाचं तसेच दत्त देवस्थान घाटाचंही सुशोभीकरण झालं। हा तालुका तसा कृषीप्रधान, शेतीमालाला खर्चावर आधारित भाव मिळावा, कृषीपूरक व्यवसायांना चालना मिळावी
यासाठीही उल्हासदादा नेहमीच प्रयत्नशील राहिले. ऊस तोडणी कामगारांचे पैसे वाढवून देण्यासंदर्भात काय करायचं, आतल्या कामगारांच्या पगारवाढी संदर्भात काय करायचं, वाढवायचं ते नंतर, आमचं पहिला हक्काच तर द्या, करा ह्यांच्यावर कारवाई. आम्हाला FRP पाहिजे म्हणजे पाहिजे. तालुक्यातले जे काय गावागावातले शेतीचे पानंद रस्ते होते, अंतर्गत रस्ते होते, या रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था होती. जवळजवळ कमरेइतक्या चिखलातनं सातत्यानं शेतकरी ये जा करायचा. अगदी ताकदीचे बैलसुद्धा त्या ठिकाणी चालत नव्हते. आज ते जर का रस्ते आपण बघितले 2014 पूर्वीचे आणि 2014 नंतर, तर आपल्याला तालुक्यातल्या 50% जास्त रस्त्यांचा प्रश्न, पानंद रस्त्यांचा, हा सोडवलेला दिसेल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं समाधान आहे. आमदार साहेबांनी आम्ही एवढा रस्ता चांगला व्यवस्थित करून दिला, म्हणजे आज पाहुणं खाया मिळाल्यात आमच्याकडं, नाही तर पाहुणंच येत नव्हतं आमच्याकडं. आणि आमच्या घरापाशी माळी तळावर सायकल्या लावायच्या आणि बाकीची सगळी पॅन्टा बिंटा वर करून राडीत नाही यायची. रात्रीचं 9 वाजले की रस्त्यानं कोणच यायचं नाही रात्रीचं. आता 12 वाजू द्यात, 1 वाजू द्या, सगळं लदर आता चालूच आहे. या शेतकऱ्यांच्या घरातल्या महिलांना काम मिळावं म्हणून छोटे मोठे उद्योग आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधला आहे. काही उद्योग सुरू झालेत आणि काही उद्योगांनी पुन्हा इथं गुंतवणूक करायचं कबूल केलं आहे. येणाऱ्या काळात त्याही प्रश्नावरती निश्चितपणानं शाश्वत अशा पद्धतीचा मार्ग या महिलांना आपण देणार आहे. तालुक्यातील हायमास्ट दिवे, अत्याधुनिक पेयजल योजना, ड्रेनेज हे सारं आमदार उल्हासदादांच्या ध्येयपूर्तीचे पोवाडे गाताना आपल्याला दिसेल. शिरोळ तालुक्याला जीवनदायी ठरणारा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी उभारलेला राजापूर बंधारा 7,58,00,000चा निधी खर्च करून उल्हासदादांनी पूर्णत्वास नेला. कन्यागत महापर्व निधीतून उल्हासदादांनी तालुक्यामध्ये 9 पिकअप शेड आणि आमदार फंडातून 2 पिकअप शेड मंजूर केले. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे विशेष लक्ष पुरवलं. आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही सत्काराची फुलं आणि हारतुरे टाळून त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी वह्या पुस्तकांच्या रूपात सत्कार स्वीकारणारं असं नेतृत्व शिरोळ तालुक्याला लाभलं. शिरोळच्या पंचगंगा पाणी प्रदूषणामुळे इथे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं होतं. शिरोळ तालुक्याला कॅन्सर मुक्त करण्यासाठी उल्हासदादांनी कंबर कसली. इथं कॅन्सर रजिस्ट्री सेंटर मंजूर व्हावं यासाठी दादांनी विधानसभेत आवाज उठवला आणि ही मंजुरी मिळवून घेतलीच. डॉक्टर बुधाईराव मुळकांच्या नेतृत्वाखाली भूमाता पंचगंगा प्रदूषणमुक्त पदयात्रा हातामध्ये घेतली. संगमापासून उगमापर्यंत आपण चालत गेलो. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 2.25 लाख लोकांनी याच्यामध्ये आपला थोडाफार असा खारीचा वाटा उचलला आहे आणि याच्यामध्ये सहभागी नोंदवला आहे. जात असताना नदीच्या प्रत्येक ठिकाणी कुठं नदीचं पोल्युशन होतं आहे अशा सगळ्या पॉईंट्सवरती आपण मार्किंग केलं आणि त्या उद्योगांना या तुमच्या उद्योगापासून मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं प्रदूषण व्हायला लागलं आहे, हे तुम्ही नियंत्रणात आणायला पाहिजे, अन्यथा नदी अशीच खराब होत राहील आणि या खराब पाण्यामुळे माझ्या तालुक्यातलं जनजीवन अशाच पद्धतीनं विस्कळीत होऊन आजारपणाला बळी पडेल, हे त्या लोकांना आपण दाखवून दिलं. खिशातले मिळवलेले पैसे हे पोटासाठी वापरायचे, मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे का आरोग्यासाठी वापरायचे, असा ज्यावेळेला प्रश्न तयार झाला त्यावेळेला आपण नरसिंहवाडीला 2 दिवसाचं महाआरोग्य शिबिर घेतलं. 2 दिवसामध्ये 4,500 रुग्णांची आपण तपासणी केली आणि ज्याच्या माध्यमातून जवळजवळ 350-400 नवीन कॅन्सरचे रुग्ण आपल्याला आढळून आले. या सगळ्या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींनी वेढलेलं होतं. त्यासाठी आपण मुंबईमधल्या मुख्यमंत्री सहायता निधीचा आधार घेतला आणि मुंबईमधल्या नामांकित दवाखान्यांमध्ये अति महागडी ऑपरेशनसुद्धा आपण लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली. मुलाच्या हृदयाला होलं होते. कोण जगल असं परिस्थिती म्हणत नव्हतं की काय करावं हे समजत नव्हतं. त्याच्याबद्दल दादा आले आणि परिस्थिती बघितली आणि सांगितलं जर इथं बरं होऊ दे, ताबडतोब मुंबईला नेऊया आणि ऑपरेशन करूया. आणि मुंबईला मोतोर आमदाराने आपल्या फंडातून ऑपरेशन द्यायचं केलं. दादाचे उपकार, होय दादाचे उपकार मोतोर मुलं माझे आणि आम्ही सुद्धा जन्मभर विसरणार नाही. 2 महिन्यापूर्वी या भागामध्ये अति प्रलयंकारी अशा पद्धतीचा मोठा महापूर आला. हजारो लोकांना आपलं कुटुंब सोडून
आहे त्या पसाऱ्यावर मिळेल त्या साहित्याबरोबर गाव सोडावं लागलं. पुढचं धरण भरलंय, पाठीमागचं धरण भरलंय, अतिवृष्टीचा इशारा मिळायला लागलाय. अशा वेळेला महापूर येण्याची शक्यता तयार झाल्या, आपल्याला गाव सोडावं लागेल हे अगोदर सांगितलं आणि त्यासाठी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण 31 तारखेला पत्र दिलंय. शेजारच्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टरना आपण 31 तारखेला पत्र दिलं आणि त्यांना आपण विनंती केली की तुम्ही जरा बेळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्यावर बोलून आत्ताच पाण्याचा डिस्चार्ज कसा वाढवता येईल, कारण आपल्या भागातल्या नद्या ह्या जवळजवळ पाऊस थांबल्यानंतर 4-4 महिने वाहत असतात आणि म्हणून आपण त्यांना अशा पद्धतीची विनंती केली. दादाच्या घरात पाणी शिरलं. मी पहिला फोन केला दादाला, अहो दादा तुम्ही गावात काय घेऊन बसला, तुमच्या घरात पाणी शिरलं, आमचं घरी एक बुडलं तर बुडू दे, खरं बाई मी 52 खेड्याचा विचार करायला, मला काय फोन करू नका, मी जरा 52 खेड्यात नाही आहे असं दादांनी सांगून आपल्या घराकडे बघितलं नाही दादाने. ज्यावेळेला पूर आला त्याला दादांच्या घरातलं साहित्य मी स्वतः जाऊन बाहेर काढलं. पुन्हा ज्यावेळेला लोक हे पुरातून गावी आले त्यावेळेला मात्र अतिशय कठीण परिस्थिती तयार झाली. बाहेरून चांगलं दिसणारं घर कुलूप काढल्यानंतर आत अतिशय उद्ध्वस्त अवस्थेमध्ये दिसायला लागलं. अशा वेळेला जवळजवळ 7 ते 8 लोकांना हार्ट अटॅक आला. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जे गरिबी आम्ही आत्तापर्यंत अनुभवलेली आहे त्या गरीब शेतकऱ्याला हे कुजलेलं पीक, जनावरांची वाईट झालेली अवस्था, पडलेली घरं आणि गोट्याची अवस्था बघून या लोकांना कसल्या वेळेस आधार देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण सामान्यांचं जे वाहन आहे सायकल, त्या सायकलचा आधार घेतला आणि 5 दिवसामध्ये तब्बल पूर्ण शिरोळ तालुका आपण घराघरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, शेतापर्यंत जायचा प्रयत्न केला. शेतामध्ये काम करणाऱ्या बळीराजाला आपण शाश्वत करताना सांगितले की दोस्ता अजिबात भिवू नकोस, सरकारच्या वतीनं काम करायला लागलं आहे. मात्र आम्ही नुसते आमदार नाही, मी आणि माझी पार्टी आम्ही सगळे एकमेकाच्या हातात हात घालून खंबीरपणानं तुमच्या सुखादुखामध्ये अडचणीच्या काळात उपस्थित आहे. तुम्ही एकटे नाही तर आम्ही सगळे आहे. क्षारपड जमीन सुधारणा, वाळू उपसा बंदी उठवणं अशा कितीतरी विषयांवर अभ्यासात्मक मांडणीतून उल्हासदादांनी विधानसभेत आवाज उठवला आहे. शिवसेनेची पाळमुळं या तालुक्यात रुजावी यासाठी सुद्धा उल्हासदादांचं योगदान मोठं आहे. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ स्वातीताई सासने यांची जिल्हा परिषद सदस्यपदी, तसेच श्री संजय माने आणि सौ कविता चौगले यांची पंचायत समिती सदस्यपदी बहुसंख्य मतांनी झालेली निवड हा उल्हासदादांच्याच कर्तृत्वाचा आरसा आहे. मराठा आरक्षण तसेच धनगर, वडार, लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी केलेली आंदोलनं, मोर्चे हे सारं आठवलं की जाणीव होते की तळागाळातील प्रत्येक घटकाशी नाळ जोडूनच आमदार उल्हासदादा पाटील नावाचं नेतृत्व तयार झालं आहे. सरकारच्या बजेटमधनं, वेगवेगळ्या योजनांमधनं आत्तापर्यंत तालुक्यामध्ये जवळजवळ 450 कोटीच्या आसपासचा निधी आपण या मतदारसंघामध्ये खेचून आणलाय. मतदारसंघातील बहुसंख्य गावातील सभागृहांचं महत्त्व जाणून त्या सभागृहांच्या बांधणीस अग्रक्रम देऊन निधी ओततो. आजी माजी सैनिकांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्याशी लढाईची उर्मी देतो. सदैव अध्यात्माच्या वाटेवर चालणारा हा विठ्ठल भक्त पंचकल्याण महोत्सव, बुद्ध जयंती, बुवाफन महाराज उत्सव, मोहर्रम, शिवजयंती, बसवेश्वर जयंती आणि बळीराजाच्या बैलपोळ्यासारख्या सर्वच लोकोत्सवांमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्यालाही कळून चुकतं की जाती धर्माच्या पल्याड ज्ञानेश्वर माऊलींना अभिप्रेत असणारा मानवता धर्म यांनी चोखाळला आहे. आपल्या हाकेला धावून येण्यासाठी 24 तास तत्पर असणारा हा आपला हक्काचा आवाज पुन्हा विधानसभेत पाठवायचा ना आपण? मग सज्ज व्हा. जनामनातला एकच निर्धार, पुन्हा उल्हासदादा पाटीलच आमदार. गोरगरिबांचा सन्मान पुन्हा निवडून आणायचे शिवसेना भाजपा युतीचे धनुष्यबाण.